नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: सर्वधर्मी करा नॅशनल सभा, तिजमध्ये उभा करा आर्या. त्यांच्या पूर्वजांनी रचिले भारूड, वेदांचे गारुड वैर भावे. शूद्रासह म्लेच्छा छळीले उदंड, खरे कलधंड मानवात. यास तुम्ही करा सत्यवर्तनारा, जगा सुखी करा ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ असा की या सर्व धर्मातील लोकांनी एकत्र यावे, चर्चा करावी आणि समाजात चांगले विचार व आदर्श निर्माण करावेत. पूर्वजांनी वेद ग्रंथ आणि परंपरा निर्माण केल्या, पण त्याचा उपयोग लोकांमध्ये वैरभाव किंवा भेदभाव निर्माण करण्यासाठी करू नये. काही लोकांनी धर्माच्या नावाखाली इतरांना त्रास दिला, पण खरा धर्म म्हणजे सर्व मानवांना समान मानणे. ज्योतिबा सांगतात की लोकांनी सत्याने वागावे, योग्य आचरण ठेवावे आणि सर्वांना सुखाने जगता येईल असा समाज निर्माण करावा. मुख्य संदेश असा की धर्मभेद, वैरभाव आणि अन्याय सोडून सत्य, समानता आणि मानवता यांचा स्वीकार करावा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.